नमस्कार. सुमन्स किचन मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण अतिशय पौष्टिक आणि तितकीच हेल्दी ओट्स ऑमलेटची रेसिपी कशी बनवायची ते पाहणार आहोत. रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे. अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर आता आपल्याला ओट्स ऑमलेट बनवायचं. त्यासाठी इथे मी 3 अंडी घेतलेली आहे आणि अर्धा कप ओट्स घेतलेले आहे. इथे मी मिक्सरचं छोटं भांड घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला हे ओट्स घालून घ्यायचे आहे आणि त्याची पावडर तयार करून घ्यायची आहे. तर इथे ओट्सची पावडर बनवून घेतली आहे आणि ती आपल्याला एका भांड्यामध्ये घालून घ्यायची आहे. आणि घातल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे दूध. तर इथे मी अर्धा कपच दूध घेतलेलं आहे. आता हे सगळं यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. याच्या ज्या गठुळ्या होतात त्या गठुळ्या आपल्याला सगळ्या मोडून घ्यायच्या आहे. आणि दूध इथे मी रूम टेम्परेचरच घेतलेलं आहे. गरम वगैरे दूध अजिबात घ्यायचं नाही. बघा, या पद्धतीने सगळ्या गठुळ्या अशा मोडून घेतलेल्या आहे. आता हे जरा वेळ आपल्याला साईडला ठेवायचं आहे. आता जी 3 अंडी आपण घेतलेली ती एका बाउलमध्ये फोडून घेतलेली आहे. आता ती सुद्धा आपल्याला अशी फेटून घ्यायची आहे आणि यामध्येच घालायचं आहे आपल्याला इथे पाव चमचा हळद, अर्धा चमचा मिरीपूड आणि त्यानंतर आपल्याला घालायचं आहे मीठ. आता हे सगळं आपल्याला ढवळून घ्यायचं आहे, एकजीव करायचं आहे. कारण अंड्यामध्ये ना लवकर असा हा मसाला मिक्स होत नाही, त्यासाठी आपल्याला जरासं फेटून घ्यायचं आहे. तर इथे आपण दुधामध्ये जे ओट्स भिजवलेले तर बघा छान असे भिजलेले आहे. आता यामध्ये आपल्याला बाकीचं साहित्य घालायचं आहे. तर इथे बघा 4 हिरवी मिरची घेतलेली आहे, बारीक कट करून घेतलेली आहे. आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायची आहे. त्यानंतर एक छोटी सिमला मिरची एकदम बारीक कट केलेली ती यामध्ये घालायची आहे. त्यानंतर एक छोटंसं गाजर एकदम बारीक कट केलेलं आहे. आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये भाज्या घालू शकता. तुमची मुलं जर ज्या भाज्या खात नाही त्या तुम्ही यामध्ये घालायच्या आहे. एक छोटा टोमॅटो एकदम बारीक कट करून घेतलेला आहे, त्याच्या बिया काढलेल्या आणि नंतर कट करून घेतलेला आहे. एक छोटा कांदा तो सुद्धा बारीक कट करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर घालायची आहे आपल्याला भरपूर सारी कोथिंबीर. आणि इथे पुन्हा आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे. कारण ज्यावेळेस आपण अंडी फेटून घेतली त्यावेळेस सुद्धा आपण मीठ घातलेलं आहे. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. करायला अतिशय सोपी आहे आणि खायला तेवढीच टेस्टी आहे. आता तुमचे मुलं जिमला जात असेल किंवा जिमला जातही नसेल तरी पण त्यांच्यासाठी खूप अशी ही पौष्टिक आणि हेल्दी आहे. आता हे सगळं आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि यामध्येच आपण जे फेटलेलं अंड आहे ते आपल्याला घालून घ्यायचं आहे. आता घातल्यानंतर आपल्याला पुन्हा हे सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. ऑमलेटचं मिश्रण पूर्णपणे आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता. आता ज्या वेळेस आपण ओट्सची पावडर बनवली आणि ती दुधामध्ये मिक्स केली, भिजत ठेवली, त्यावेळेस बरोबर अर्धा कप ओट्स घ्यायचे आणि अर्धा कपच आपल्याला दूध घ्यायचं आहे. म्हणजे मिश्रण खूप पातळही होणार नाही आणि खूप घट्टही होणार नाही. अशा पद्धतीचं मिश्रण हे आपलं तयार होतं. ऑमलेट बनवण्यासाठी इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि यामध्ये फक्त आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आहे. आणि तेल घातलं की आपल्याला सगळ्या बाजूने हे पसरवून घ्यायचं आहे. या पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला मिश्रण घालायचं आहे. आता तुम्हाला किती जाड करायचं, पातळ करायचं त्यानुसार तुम्ही हे मिश्रण घालायचं आहे. तर इथे बघा, हे आपल्याला अलगद असं पसरून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. मिश्रण सगळं पसरवून घेतलं की त्यानंतर यावरती आपल्याला 4 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे. तर इथे बघा 4 मिनिटे झालेली आहे आणि जी वरची बाजू आहे ती पूर्णपणे कोरडी झालेली आहे. आता पुन्हा आपल्याला कढईने थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे
आणि मध्यभागी सुद्धा थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. खूप जास्त सुद्धा टाकायचं नाही, नाही तर जे आपलं ऑमलेट आहे ते एकदम चिपचिप तेलकट होऊन जाईल. आता हे आपल्याला पलटवून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता छान असं खमंग भाजलेलं आहे. गॅसची फ्लेम सुद्धा कुठेही वाढवायची नाही. मी ज्या पद्धतीने सांगितलं तीच पद्धत तुम्ही वापरायची आहे. म्हणजे तुमचं सुद्धा ओट्स ऑमलेट हे अतिशय सुंदर खमंग खरपूस असं भाजल्या जाईल. आता नेहमी आपण ऑमलेट करतो, भुर्जी करतो किंवा एखादी पातळ रस्सा भाजी करतो, पण असं वेगळ्या पद्धतीने थोडंसं मुलांना जर तुम्ही करून दिलं ना, ते मुलं सुद्धा अगदी आवडीने खातील आणि ही त्यांच्यासाठी खूप असं पौष्टिक आहे. आता ही खालची बाजू सुद्धा आपण भाजून घेऊ. तर इथे ऑमलेटची खालची बाजू सुद्धा तुम्ही बघू शकता छान अशी खमंग भाजलेली आहे. करायला अतिशय सोपे आहे आणि खायला तितकेच पौष्टिक आहे. आता तुमच्या मुलांनी कधी ओट्स ऑमलेट खाल्लं नसेल तर त्यांच्यासाठी अशा सोप्या पद्धतीने जरूर करून द्या. मुले अगदी आवडीने खातील आणि डब्याला सुद्धा नेतील. तर तुम्हाला माझी ओट्स ऑमलेटची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.